हाय नमस्कार। आज मी रेसिपी दाखवणार आहे आलू गुंडेची। हा आमच्या घरचा आज सकाळचा नाश्ता आहे, आलू गुंडे। चला तर सुरुवात करूया। मी कढई मांडलेली आहे। हे अर्धा किलो आलू आहे। हे अर्धा किलो आलू आहे, याला मी वाफळून क्रश करून घेतलेले आहे। आता याची चटणी करून दाखवतो तुम्हाला। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। हे जिरा राईचा तडका देऊया। जिरा राई आहे, यामध्ये मी 7-8 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या कळ्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे। इथे 1 चम्मच तिखट, 1 चम्मच हळद आहे, ते पण यामध्ये टाकूया। हे धनी आणि सोपचा क्रश केलेला भुरका आहे, कस्तुरी मेथी आहे आणि जिरा पावडर आहे, हे पण यामध्ये टाकायचं। ही मुगाची डाळ आहे, थोडी घेतलेली आहे मी, ही पण यामध्ये टाकायची। आणि हे मीठ आहे चवीनुसार, हे पण यामध्ये टाकायचं। याला छान होऊ द्यायचं। आता हे आलू क्रश करून घेतलेले टाकायचे। छान परत करून घ्यायचं चटणीला। आणि यामध्ये थोडं बेसन टाकायचं या चटणीमध्ये, टेस्ट वाढते खायची। आता ही आपली चटणी तयार झालेली आहे, ही ताटामध्ये टाकायची थंडी व्हायसाठी। तर हे बेसन घेतलेलं आहे मी 3 वाटीने 3 वाट्या। 1 चम्मच लाल पावडर, तिखट पावडर टाकलेला आहे, 1 चम्मच हळद टाकलेली यामध्ये। आता यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा, चुटकीभर सोडा टाकायचा। चवीपुरतं मीठ टाकायचं चवीनुसार। आणि हा ओवा आहे, हा पण टाकायचा यामध्ये, याला छान। आता हे आपलं बॅटर झालेलं आहे बेसनचं, बघा असं छान झालेलं आहे, गाढ घट्ट झालेलं आहे। आता छान असे गोळे करून घ्यायचे। पाण्यात बेसनमध्ये डीप करायचा हा गोळा। तेल गरम झालेलं आहे माझं, तेलामध्ये टाकायचं आहे। आता हे आपले आलू गोंडे तळून झालेले आहे। आपली आलू बोंडा रेसिपी तयार झालेली आहे। अगर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।